नसून कळसुली मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। मला भरभरून मत दिल्याबद्दल कळसुली मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानते। भारतीय जनता पार्टी व महायुतीचे तसेच आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांचेही मी मनापासून आभार मानते। या निवडणुकीसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, 8ही गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी या सर्वांचे मी विशेष आभार मानते। माझे कुटुंबीय व माझे मित्रपरिवार यांचेही मी मनापासून आभार मानते। ही जबाबदारी जनतेने माझ्यावर टाकली आहे, ती मी पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडेन। जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी व विकासाची कामे प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहील। मी पुन्हा एकदा माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा विजय असो। पंचायत मतदारसंघातून एकतर्फी विजय मिळवला। प्रदीपजी काय सांगतात? काय नाही, आपले जे भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांचं हे यश आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे लाडके खासदार आदरणीय नारायणरावजी राणेसाहेब, तसेच पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, प्रदेशाध्यक्ष साहेब, तसेच इतर जे थोर मोठे सगळे जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांनी सगळ्यांचं यश आहे। त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे आणि मला निष्ठेचं हे फळ दिलं आहे ते खरंच खूप गोड आहे, कारण यश पण एकतर्फी मिळालं आहे। त्यामुळे मी खुश आहे आणि येणाऱ्या 10 एप्रिलला नारायणरावजी राणेसाहेबांचा वाढदिवस आहे। मी हा विजय त्यांच्या चरणाशी अर्पण करतो। 1 वर्ष आपण भाजपचं काम केलं, एकनिष्ठेनं काम करत होतात। आतापर्यंत कुठं संधी मिळत नव्हती, परंतु प्रथमतः संधी मिळाली आणि जवळपास 5-6 गावांचं प्रतिनिधित्व करण्याची ही संधी मिळालेली आहे। काय प्रतिक्रिया? याच्या आधी पण मी हळवलचं उपसरपंच म्हणून काम केलं आहे भारतीय जनता पार्टीतनं, आणि आता ही 5 गावची संधी मिळाली आहे। ज्या काही समस्या आहेत, मी डोर टू डोर फिरल्यामुळे प्रत्येकाच्या समस्या माझ्या कानी आलेल्या आहेत, त्या मी सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार। निसटता का असेना, परंतु विजय शेवटी मिळाला। विजय हा विजय असतो। काय प्रतिक्रिया? पालकमंत्री श्री नितेशजी राणे साहेब जी सीट मिळून दिली मला, त्याच्याबद्दल त्यांचे आभारी हो। आणि तिन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व सर्वांनी मला मदत करून प्रचारासाठी जमत नव्हतं तरी पण त्यांनी केलं, त्यांचे पण मी आभार मानते। मतदानाचा टक्का घटला तुमच्याकडे बघितलं तर, म्हणजे जो काय लीडचा आहे तो, त्याचं कारण काय असेल? एकाच गावात 2 उमेदवार त्यामुळे हो।